Hello friends, in the today's session we are about to start the actually content of your syllabus. In the last session we have gone through the syllabus of engineering drawing 2. So the course code for this subject is CCG 108 and course name is engineering drawing 2. So in the syllabus you might have been seen that the initially introduction in the section 1 starts with the chapter as a projection of solids. So in today's session we are about to learn the projection of solids. Okay, so here solid, we define the solid as a three-dimensional geometry. Okay, so that means it must have how many number of dimensions? 3 dimensions, because it is a three-dimensional geometry. So one dimension is the length, the another dimension is its breadth or width, and the third dimension is the height. So when a particular geometry contains all of these 3 dimensions, then we call it as a 3D geometry, and the solids lies in this particularly type. That means they belongs to the three-dimensional geometry. Okay, so in this particularly introductory session we will about to see what are the different kinds of solids. Okay, so next slide. So here an object having 3 dimensions, as I already told, length, breadth and height, is called as a solid. So in the orthographic projections, in the last semester we have studied in the orthographic projections, we have drawn the 2 views of the object in the form of a front view, in the form of a top view and in the form of a side view. म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आपण जेव्हा त्याचं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू काढायला शिकलो तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की हे तिन्ही व्ह्यूज मध्ये आपण फक्त 2च डायमेन्शनचा विचार करत होतो आणि तिसरं डायमेन्शन हे त्याच्यामध्ये मिसिंग डायमेन्शन असायचं. जसं की फ्रंट व्ह्यू आपण विचारात घेतला तर लेंथ आणि हाईट आपल्याला विजिबल व्हायची, टॉप व्ह्यू आपण घेतला तर लेंथ आणि विड्थ विजिबल व्हायची आणि साइड व्ह्यू जर आपण घेतला तर विड्थ आणि हाईट विजिबल व्हायची. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये विड्थ मिसिंग असायची, टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही पाहिलात तर हाईट मिसिंग असायची आणि साइड व्ह्यू मध्ये तुम्ही जर बघितलात तर लेंथ काय असायची, मिसिंग असायची. म्हणजे मित्र, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये 2च डायमेन्शन घेऊन आपण ड्रॉइंग काढत होतो, ते 2D डायमेन्शन होतं. पण सॉलिड मध्ये आपल्याला 3 डायमेन्शनचा विचार प्रामुख्याने काय करावा लागतो, करावा लागतो. ओके, नेक्स्ट स्लाइड. सो हियर व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स, म्हणजे आता हा आपण शिकणार आहोत प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स. मग काय हेतू डोळ्यासमोर ठेवून, काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हा शिकला पाहिजे. तर ऍट द एंड ऑफ दिस सेशन यू कुड बी एबल टू क्लासिफाय द डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड्स. वर्गीकरण, सॉलिड्स कोणकोणत्या प्रकारचे असतात त्याचं वर्गीकरण करायला आपण शिकू. त्याचबरोबर ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स, ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स in various positions in the given first quadrant. Draw the projections of solids. मित्रो, तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगितलंय की टू ड्रॉ द प्रोजेक्शन्स म्हणजे त्याचे व्ह्यूज काढायचे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू काढायचे. मग हे जे सॉलिड असतील त्याचे आपण प्रोजेक्शन्स म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू काढायला शिकणार आहोत. आता त्याच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स कशा असतील तर आपण लाईन्स मध्ये पण बघितलं. लाईन इन्क्लाइन टू HP होती, लाईन इन्क्लाइन टू VP होती, लाईन पॅरलल टू बोथ प्लेन्स होती, लाईन परपेंडिक्युलर टू HP, परपेंडिक्युलर टू VP. या लाईनच्या तशा पोझिशन्स होत्या, बरोबर आहे की नाही. किंवा प्लेनच्या बाबतीत आपण बघितलं की सरफेस ऑफ प्लेन इन्क्लाइन टू HP, सरफेस ऑफ प्लेन परपेंडिक्युलर टू VP, किंवा सरफेस ऑफ प्लेन इन्क्लाइन टू VP, पॅरलल टू VP, पॅरलल टू HP. म्हणजे ज्या ज्या कंडिशन मध्ये प्लेनची पोझिशन आपण कन्सिडर करत होतो त्या कंडिशन्स म्हणजे त्याच्या पोझिशन्स आहेत. तर अशा पद्धतीनं हा सॉलिड पर्टिक्युलरली कोणत्या पोझिशन मध्ये रेस्ट होतोय हे आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणार आहोत. आणि तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये, नॅचरली आपण सगळं ड्रॉइंग हे जे शिकतो हे फर्स्ट अँगल मेथड मध्ये शिकत आहोत मित्र. आणि फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन मध्ये आपण बघतोय की ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो की पहिल्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे सॉलिड जॉमेट्री जी आहे ती सॉलिड जॉमेट्रीचं प्रोजेक्शन आपण व्हेन द सॉलिड इज सिच्युएटेड इन द फर्स्ट क्वाड्रंट असंच गृहीत धरून आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्यामुळे नीडलेस टू एक्सप्लेन, पुन्हा पुन्हा या गोष्टीचा वारंवार उल्लेख याच्यामध्ये होणार नाही की सॉलिड हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुम्ही हे अज्युमच करायचं की जे सगळं काही प्रोजेक्शन आपण स्टडी करतो आहोत
ते सगळं कशामध्ये आहे तर ते फर्स्ट अँगल मेथड मध्ये काढतोय आपण आणि ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सॉलिड कन्सिडर करून आपण काढतोय. तर हा त्याचा उपयोग आहे. तर हे आपल्याला शिकायचं आहे, ड्रॉइंग द प्रोजेक्शन ऑफ सॉलिड इन द गिवन पोझिशन. आणि पोझिशन म्हणजे काय तर तो सॉलिड कसा आहे, त्याचा ऍक्सिस कसा आहे, इन्क्लाइन टू एचपी आहे, इन्क्लाइन टू व्हीपी आहे, पॅरलल टू एचपी आहे, पॅरलल टू व्हीपी आहे, परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे का तो परपेंडिक्युलर टू एचपी आहे. या वेगळ्या वेगळ्या त्याच्या काय आहेत पोझिशन्स आहेत आणि त्याचं प्रोजेक्शन आपल्याला काढायचं. आणि मग आता आपण बघूया की क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स मध्ये काय. तर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स मध्ये क्लासिफाय करत असताना सॉलिड्स, पॉलीहायड्रा आणि सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन यामध्ये त्याची काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. लक्षात घ्या, पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि हायड्रा म्हणजे साइड्स. ओके. आणि सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन, सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन याचा अर्थ काय की एका केंद्राभोवती किंवा एका ऍक्सिस भोवती जर त्याला आपण रिव्हॉल्व केलं तर एक जॉमेट्री जनरेट करतो, रिव्हॉल्व होतो तो अबाउट अ पर्टिक्युलर ऍक्सिस. तर त्या पद्धतीचं वर्गीकरण हे सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन मध्ये येणार. आणि इथं दोन पेक्षा जास्त बाजू असणारे सॉलिड, सॉलिड म्हणजे घनाकृती. लक्षात घ्या, 3 डायमेन्शन्स. नेक्स्ट, आता पॉलीहायड्रा म्हणजे काय बघा. सो पॉलीहायड्रा मीन्स अ सॉलिड विच इज बाउंडेड बाय प्लेन सरफेसेस. प्लेन याचा अर्थ एकसारखे, प्लेन सरफेसेस. बाउंडेड, सगळे प्लेन सरफेसेस एकत्र आलेले आहेत, त्यांनी एकत्रितरित्या त्याला बांधलंय. बाउंडेड बाय प्लेन सरफेसेस ऑर फेसेस. कुठलाही प्लेन सरफेस आपण घेतला तर त्याला फेस म्हणतो. म्हणजे जर आपण एखादी रेक्टँग्युलर प्लेट इमॅजिन केली, रेक्टँग्युलर प्लेट म्हणजे चौकोनी प्लेट, बरोबर आहे की नाही, तर त्या प्लेटच्या सरफेसवरून आपण हात फिरवला तर त्याला आपण सरफेस असं म्हणतो. म्हणजे टॉप भाग ह्याच्यावरून जर आपण हात फिरवला तर त्याला सरफेस म्हणतो. म्हणून दोन्ही शब्द इथं फार जस्टिफाय होत आहेत की त्याला आपण प्लेन सरफेस पण म्हणू शकतो किंवा फेस असं म्हणू शकतो. जनरली सॉलिड जॉमेट्री मध्ये प्लेन सरफेस पेक्षा फेस या शब्दाचा वापर बहुतांशी आपल्याला करावा लागेल. इज कॉल्ड एज अ पॉलीहायड्रॉन विच मीट इन अ स्ट्रेट लाईन्स कॉल्ड एजेस. त्या ज्या प्लेन सरफेसेस आहेत किंवा जे फेसेस आहेत ते एकत्र येऊन भेटतात आणि भेटल्यानंतर त्याच्या एजेस म्हणजे काय होतात, कडा तयार होतात. तर अशा पद्धतीच्या सॉलिड्सना आपण पॉलीहायड्रा असं म्हणतो. आता पॉलीहायड्रा आर क्लासिफाईड इनटू 3 सब ग्रुप्स. पॉलीहायड्राचे पण परत काय केलेत आपण, 3 सब ग्रुप केले. त्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे तो म्हणजे रेग्युलर पॉलीहायड्रा. आता हा जो रेग्युलर पॉलीहायड्रा आहे याच्यामध्ये कोण कोण मोडतं तर याच्यामध्ये बघा टेट्राहायड्रॉन नावाचा एक सॉलिड मोडतो. याच्यामध्ये क्यूब, ज्याला आपण हेक्साहायड्रॉन असं म्हणतो, क्यूब ठोकळा. आणि तिसरा जो ऑब्जेक्ट आहे तो म्हणजे ऑक्टेहायड्रॉन. ऑक्टे म्हणजे 8 बाजू, बरोबर आहे की नाही. तर इथं बघा आता यामध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला टेट्राहायड्रॉन दिले. टेट्राहायड्रॉन, टेट्रा म्हणजे 4 समभुज त्रिकोण जेव्हा एकत्र होतात, बरोबर आहे की नाही, जेव्हा ते एकत्र होतात आणि एकत्र बाउंड झाले की कडा तयार होतात, बरोबर आहे की नाही. आता त्रिकोण असल्यामुळं कडा पण तयार होणार आहे आणि एक शिरोबिंदू पण तयार होणार आहे. मित्र इथं बघत असाल तर हा त्याचा शिरोबिंदू आहे आणि या ज्या सगळ्या आहेत या त्याच्या कडा आहेत. आता ट्रायंगल बघा, हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे 2 नंबरचा, हा तिसरा पाठीमागचा. या 2 कडा दिसत आहेत, तिसरी दिसत नाही म्हणून डॉटेड काढली, हा तिसरा. आणि चौथा बेसचा एक डॉटेड लाईन, ही तिरकी रेषा आणि ही तिरकी रेषा, म्हणजे 4 इक्विलॅटरल ट्रायंगल आपण एकत्र आलो की तो काय होतो, टेट्राहायड्रॉन तयार होतो. तर आपल्याकडं याची 3D जॉमेट्री पण अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आता माझ्या हातामध्ये पकडलेला आहे, तुम्हाला जो दिसतोय तो त्याचा बेस आहे मित्र. आणि हा बेस तुमच्या समोरचा जर मी खाली केला तर आता बघा हा तिरका फेस आहे 1, हा दुसरा फेस आहे 2, तिसरा फेस माझ्या बाजूला आहे, पाठीमागच्या बाजूला आहे, आणि चौथा आहे तो त्याचा काय आहे, बेस आहे. अशा पद्धतीनं 4 फेस असणारा हा जो आहे याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रॉन असं म्हणतो. काय म्हणतो, टेट्रा. टेट्रा म्हणजे 4, हेड्रॉन म्हणजे ट्रायंग्युलर सरफेसेस. कुठले आहेत तर इक्विलॅटरल ट्रायंग्युलर सरफेसेस. तर पहिल्या वर्गवारीमध्ये हा जो पडतो पॉलीहायड्रामध्ये, रेग्युलर पॉलीहायड्रामध्ये टेट्राहायड्रा. आता दुसरा जो आहे तो क्यूब आहे. क्यूब मध्ये त्याला केव्हा काय म्हटलंय, हेक्साहायड्रॉन. हे बघा हेक्साहायड्रॉन, ठोकळा. पुढचा रेक्टँग्युलर सरफेस, याच्या पाठचा रेक्टँग्युलर सरफेस 2 झाले, साइडचा तिसरा, हा लेफ्ट साइड राइट साइडचा चौथा,
परत हा वरचा 5वा आणि खालचा काय झाला 6वा. तर हा जो आहे हा क्यूब याला म्हणतो आपण, किंवा याला आपण काय म्हणतो हेक्साहेड्रॉन. याच्या सगळ्या बाजू इक्वल बरं का, याच्या सगळ्या बाजू काय झाल्या इक्वल झाल्या, आणि ह्याची उंची म्हणजेच ह्याची बाजू, ह्याची उंची म्हणजेच ह्याची काय झाली बाजू झाली. हे लक्षात घ्या, याची उंची म्हणजेच याची काय झाली बाजू झाली. तर हा जो आहे हा हेक्साहेड्रॉन. बघा 6 बाजू आहे त्याला, 6 फेस आहेत, सॉरी 6 फेस आहे त्याला. फेस म्हणजे तुम्हाला सांगितलं मगाशी की फेसला आपण काय शब्द वापरलाय दुसरा प्लेन सरफेस. हा बघा वरचा प्लेन सरफेस, खालचा प्लेन सरफेस, साइडचे 2 बरोबर आहे, पुढचा आणि मागचा. तर दुसरा टाइप झाला. नंतर तिसरा जो आहे मित्र ऑक्टाहेड्रॉन. जसा हा 4 बाजूंचा होता तसा हा 8 बाजूंचा ऑक्टाहेड्रॉन आहे. म्हणजे ह्याच्या खालीच आणि एक तुम्ही इथं बघितलं असाल तर खाली एक वेगळा आहे आणि वर एक वेगळा आहे. मित्र आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ऑक्टाहेड्रॉन नाही आहे, लक्षात घ्या. आपण अप टू क्यूब पर्यंतच काय करणार आहोत अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत, त्यामुळे तिकडे आपल्याला जायची काही आवश्यकता नाहीये. तर पहिलं वर्गीकरण होतं, कशामधलं आहे ते वर्गीकरण, तर पॉलीहेड्रा मधला पहिला जो टाइप होता तो रेग्युलर पॉलीहेड्रा. ज्याच्यामध्ये द रेग्युलर प्लेन सरफेसेस आर कॉल्ड फेसेस अँड लाईन्स कंटेनिंग ऍडजस्टंट फेसेस आर कॉल्ड एज एजेस. मग तुम्हाला कुठल्या एजेस आहेत सांगितलं का बघा क्यूब मध्ये, तर ही एज आहे, ही एज आहे, ही पण बेसची एज आहे, ही पण बेसची एज आहे. या सगळ्या एजेस आहेत. 4 एजेस मिळून एक प्लेन सरफेस तयार होणार, त्याला आपण फेस असं म्हणतो. काय म्हणतो फेस असं म्हणतो. तर हे पहिलं. नेक्स्ट दुसरा टाइप याच्यामध्ये जर बघितला तर प्रिझम्स. काय बघितलं आपण टाइप प्रिझम. आता प्रिझम मध्ये काय म्हणले बघा, प्रिझमला बॉटम फेस आणि टॉप फेस एकसारखा असतो. बॉटम फेस म्हणजे तळातला, टॉपचा म्हणजे वरचा, दोन्ही एकसारखा असतात. आणि बॉटम फेस आणि टॉप फेस दोन्ही एकमेकाला रेक्टँग्युलर फेसेसनी जोडलेले असतात. कशाने जोडलेले असतात, रेक्टँग्युलर फेसेसने जोडलेले असतात, बरोबर आहे. आता मी उदाहरणासाठी येणार आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण सगळ्यात चांगलं एक्झाम्पल घेऊया. तर बघा हा ट्रायंग्युलर प्रिझम आहे. आता तुम्ही म्हणाल सर ट्रायंग्युलर कसं काय, तर ह्याचा टॉप फेस बघायचा. काय आहे टॉप फेस, ट्रायंगल. याचा बॉटम फेस बघायचा. काय आहे बॉटम फेस, ट्रायंगल. मग मी काय सांगितलं, टॉप फेस एक ट्रायंग्युलर सरफेस झाला, बॉटम फेस एक ट्रायंग्युलर सरफेस झाला. तर हा टॉप फेस बॉटम फेसशी जोडत असताना हे बघा मी ज्याच्यावरनं हात फिरवतो हा पण एक फेस आहे. या एका रेक्टँग्युलर फेसनं हा जोडलाय. परत इकडचा बघितलं तर तुम्ही हा दुसऱ्या रेक्टँग्युलर फेसनं जोडलेला आहे मित्र. आणि तिसरा रेक्टँग्युलर फेस म्हणजे पाठची बाजू आहे, तर हा सुद्धा एक तिसऱ्या रेक्टँग्युलर फेसनं काय केलेला आहे जोडलेला आहे. म्हणजे माझं स्टेटमेंट असं होतं की टॉप फेस बॉटम फेसची काय केस कुठल्या तर रेक्टँग्युलर फेसेसनी जोडलेला असतो. आता ट्रायंग्युलर प्रिझम असेल तर 3 रेक्टँग्युलर फेसेसनी जोडला असणार, वरती ट्रायंगल असणार, खाली ट्रायंगल असणार. समजतंय का बघा. आता याच्यामध्ये ही जी आहे हा एक फेस आहे. फेस म्हणजे 4 बाजू, लक्षात घ्या. या 4 बाजूंपैकी ही जी आहे हिला एज असं म्हणतात, हिला व्हर्टिकल एज म्हणतात. काय म्हणतात व्हर्टिकल एज. बघा ह्या 2 व्हर्टिकल एज, एक वरच्या त्रिकोणाची बाजू ही एक एज आणि एक खालच्या त्रिकोणाची बाजू, अशा 4 गोष्टी मिळाल्या की एक रेक्टँग्युलर फेस काय होतो तयार होतो. मित्र अशा पद्धतीने 1 2 3 रेक्टँग्युलर फेसेस आणि टॉप ट्रायंगल आणि बॉटम ट्रायंगल असणारी जॉमेट्री कोणती असेल तर त्याला आपण ट्रायंग्युलर प्रिझम असं म्हणतो. तर इथं काय म्हणले बघा, अ प्रिझम हॅज 2 इक्वल अँड सिमिलर एंड फेसेस कॉल्ड द टॉप फेस अँड द बॉटम फेस और बेस joined by the other faces which may be rectangles or parallelograms. तुम्हाला मी आता जे उदाहरण दाखवलं ट्रायंग्युलर प्रिझमचं, त्याच्यामध्ये टॉप फेस आणि बॉटम फेस हा रेक्टँग्युलर सरफेसने काय केला होता जॉईन केला होता. तर त्याची 3 डायमेन्शनल जॉमेट्री इथं अशी दिलेली आहे. ओके मित्र, पुढचा बघितला तर तुम्ही स्क्वेअर प्रिझम असेल. आता स्क्वेअर प्रिझम एक्झॅक्टली माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण एक रेक्टँग्युलर प्रिझम आहे. रेक्टँग्युलर प्रिझमला कसं आहे बघा, फ्रंट फेस तुम्ही जे दिसते तुम्हाला म्हणजे इथला टॉप फेस आहे तो रेक्टँगल, ऑफकोर्स बॉटम फेस पण काय असणार आहे रेक्टँगल असणार आहे. टॉप फेस बॉटम फेसची या फेसनं जोडलेला आहे, हा पण रेक्टँगलच आहे. या 2 आहेत, हे बघा ही एक कडा आहे एज म्हणतो तिला, आणि ही पण एज आहे. ह्या 2 टॉप फेसच्या साइड फेसच्या एजेस आहेत, आणि ही वरची जी एज आहे ती वरच्या टॉपच्या रेक्टँगलची आहे.
आणि ही जी एज आहे ही बॉटमच्या रेक्टँगलची, असे मिळून एक रेक्टँग्युलर फेस, दुसरा तिसरा इकडं आहे आणि चौथा इथं आहे बघा. तर अशा पद्धतीनं सराउंड झालेला बाउंड केलेले 4 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. टॉपला रेक्टँगल, बॉटमला रेक्टँगल, असा बरोबर जो आहे तो म्हणजे रेक्टँग्युलर प्रिझम आहे. बरोबर, हा प्रिझम मी दाखवला तुम्हाला, रेक्टँग्युलर प्रिझम. ओके, यानंतर पेंटॅगॉनल प्रिझम. पेंटॅगॉनल प्रिझमची सुद्धा तीच अवस्था आहे की टॉप पेंटॅगॉन, बॉटम पेंटॅगॉन. टॉपचा पेंटॅगॉन बॉटमच्या पेंटॅगॉन बरोबर कशाने जोडला असेल तर 5 रेक्टँग्युलर फेसेस मी काय केला जाणार आहे, जोडणार. तर आता याच्यामध्ये बघा, हे पहा, हा पेंटॅगॉनल प्रिझम आहे. याचा टॉप फेस तुम्ही बघितलात तर तो पेंटॅगॉन आहे, बघा कळतंय का पेंटॅगॉन. याचा बॉटम फेस तुम्ही बघितलात तर ह्या बॉटम फेसला सुद्धा तुम्हाला पेंटॅगॉन मिळेल. बरोबर आहे. आणि आता बघा शकता तुम्ही, या ज्या 5 बाजू आहेत टॉपच्या पेंटॅगॉनच्या, या खालच्या पेंटॅगॉनच्या 5 बाजूशी जोडत असताना हा एक रेक्टँग्युलर फेस झालेला आहे. बघा, या 2 व्हर्टिकल एजेस, एक बाजू वरच्या पेंटॅगॉनची, एक बाजू खालच्या पेंटॅगॉनची, एवढं सगळं मिळून हा एक रेक्टँग्युलर फेस झाला. असा हा एक आहे, हा दुसरा आहे, बरोबर, हा तिसरा आहे, इकडे बघा तिसरा, इथं बोट लावले मी, तिसरा, बरोबर. चौथा बरोबर माझ्या बॅक साईडला आहे, बरोबर, याला फिरवतो बघा, हा चौथा आहे, बरोबर आहे का. तर अशा पद्धतीनं, आणि हा 5वा. आता तुम्ही याला पुढून बघितलात तर मित्र तुम्हाला फक्त 2च रेक्टँग्युलर फेसेस दिसतात. समजते का बघा, 2च रेक्टँग्युलर फेसेस आहेत, एक हा आणि हा. बाकीचे 3 तुम्हाला दिसत नाहीत, ते दडले जातात. वर्ण बघितलं तुम्ही तर ह्याला तुम्हाला वरचा पेंटॅगॉन दिसतो मित्र, खालचा पेंटॅगॉन दिसत नाही. त्यामुळे हे पण व्हिज्युअलायझेशन पॅरलली डेव्हलप करणं गरजेचं आहे. लक्षात आलं का. तर अशा पद्धतीनं हा जो आहे हा आपल्याला सांगता येईल की काय आहे, पेंटॅगॉनल प्रिझम. अशाच पद्धतीनं पुढचा जो आहे मित्र तो हेक्सागॉनल प्रिझम. हेक्सागॉनल प्रिझम जर तुम्ही बघितलात तर बघा, टॉप फेस हेक्सागॉन, 6 बाजू आहेत का बघा, बघू, 1 2 3 4 5 आणि 6. अशा 6 बाजू जशा वर होत्या तशाच खाली आहेत त्या 6 बाजू. बघा, 1 2 3 4 5 आणि ही 6वी. हा हेक्सागॉन झाला. आता वरचा हेक्सागॉन खालच्या हेक्सागॉनचे 6 रेक्टँग्युलर फेसेसने जोडलाय. बघा, हा एक आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, चौथा पाठीमाग आहे, 5वा पाठीमाग आहे, 6वा पाठीमाग. याला मी असा धरला तुमच्या समोर तर तुम्हाला किती रेक्टँग्युलर फेसेस दिसतात मित्र हो. तर हा तर स्पष्टच दिसतो, मध्ये आहे, हा तिरपा आहे, हा पण दिसतो तुम्हाला, आणि हा पण दिसतो. म्हणजे 3 रेक्टँग्युलर फेसेस तुम्हाला दिसतात, वेरस 3 तुम्हाला दिसत नाहीत. हे व्हिज्युअलायझेशन डेव्हलप व्हायला पाहिजे याच्या फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि याच्या टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला काय दिसतो मित्र, तर तुम्हाला हेक्सागॉनच दिसतो. वरचा हेक्सागॉन दिसतो, खालचा हेक्सागॉन दिसणार नाहीये. अशा पद्धतीनं पुढचा सॉलिड जो होता तो हेक्सागॉनल प्रिझम. हे बघा, ह्या व्हर्टिकल एजेस लक्षात घ्या, हे फेसेस व्हर्टिकल फेसेस, बरोबर आहे, लक्षात आलं का. तर अशा पद्धतीनं हा जो आहे हा हेक्सागॉनल प्रिझम होता मित्र. इथं हेक्सागॉनल प्रिझम इथं आहे, पेंटॅगॉनल प्रिझम इथं आहे, रेक्टँग्युलर तुम्हाला दाखवला आणि ट्रायंग्युलर दाखवला, स्क्वेअर फक्त दाखवलेलं नाही. ऑक्टॅगोनल प्रिझम मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे, कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो नाहीच आहे, त्यामुळे त्याला आपण विचारात घ्यायची काही गरज नाही. तरी पण ऑक्टॅ म्हणजे 8, म्हणजे वरती 8 बाजू असणार आहेत, खाली 8 बाजू, 8 रेक्टँग्युलर फेसेस असणार आहे. ओके, नेक्स्ट. यानंतर तिसरा जो टाइप आहे ह्याच्यामधला तो मित्र हा टाइप आहे पिरॅमिड्स. पिरॅमिड्स याचा अर्थ बघा, प्रिझम आणि पिरॅमिड मध्ये फरक काय मी महत्वाचं सांगतो. प्रिझमला टॉप फेस आणि बॉटम फेस एकसारखेच होते, पण मित्र पिरॅमिडला टॉप फेस असत नाही, त्याला एक अत्युच्च परमोच्च बिंदू, म्हणजे त्याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो, त्याला अपेक्स किंवा व्हर्टेक्स असं म्हटलं जातं, तर तो त्याला असतो. आणि मग त्याच्या बेसला ट्रायंगल असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, पेंटॅगॉन असू शकतो, हेक्सागॉन असू शकतो. तर या सगळ्या पद्धतीचे पॉलिगॉन्स बेसला असतील, आणि जर त्याला शिखर असेल, अपेक्स जर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण पिरॅमिड असं म्हणतो. तर याची सुरुवात ट्रायंग्युलर पिरॅमिड पासून होते मित्र. कशापासून होते, ट्रायंग्युलर पिरॅमिड पासून. आता ट्रायंग्युलर पिरॅमिड तुमच्यासाठी दाखवण्यासाठी माझ्याकडे आहे मित्र. बेस बघा तुम्ही, असा मी ठेवला ह्याला, हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे असं आपण इमॅजिन करूया, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. तर बेस त्याचा ट्रायंगल आहे, कळतंय का, ट्रायंगल आहे, बेस वरती तो रेस्ट होतो. आता तुम्ही याला पुढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला एकच ट्रायंगल दिसतो मित्र हो, पण ऍक्च्युली त्याला एक आहे का हो, 3 ट्रायंगल आहेत. कारण हा एक आहे, हा दुसरा पाठीमाग आहे बघा, हा दुसरा दिसतो का, आणि हा तिसरा बघा इकडे तिसरा. तर 3 त्याला ट्रायंग्युलर फेस आहेत. का ट्रायंग्युलर आहेत,
तर इथं शिरोबिंदू आहे, इथं अपेक्स आहे. हा अपेक्स जो आहे हा ह्या बेसच्या ट्रायंगलशी जोडत असताना 3 रेक्टँग्युलर फेसेसनी जोडलेला नाहीये. तर फेसेस कसे आहेत आता हे ट्रायंग्युलर अपेक्स आल्यामुळे फेसेस कसे झाले त्याचे ट्रायंग्युलर झाले आहेत मित्र. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की इथं पिरॅमिड्स मध्ये रेक्टँग्युलर फेसेस असत नाहीत, तर पिरॅमिड्स मध्ये ट्रायंग्युलर फेसेस असतात. आणि ट्रायंग्युलर फेसेस असतात म्हणजे त्याला अपेक्स आला. आणि मग ह्या ज्या एजिस आहेत, तिरक्या एजिस आहेत, तिरप्या कडा आहेत, त्याला आपण स्लांट एजिस असं म्हणतो. काय म्हणतो? स्लांट एजिस. मित्रो, प्रिझम मध्ये व्हर्टिकल एजिस होत्या, लक्षात घ्या. आता पिरॅमिड मध्ये व्हर्टिकल एजिसची जागा स्लांट एजिस न घेतली. प्रिझम मध्ये रेक्टँग्युलर फेसेस होते, त्याची जागा पिरॅमिड मध्ये ट्रायंग्युलर फेसेस मध्ये घेतली. प्रिझम मध्ये टॉप फेस बॉटम फेस सारखा होता, पिरॅमिड मध्ये टॉपला काय असतो, वरती काय असतो, अपेक्स असतो आणि बेसला तुमचा पॉलिगॉन असतो. मग तो ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, पेंटागॉन असेल, हेक्सागॉन असेल. तर अशा पद्धतीने मित्र पहिला जो ऑब्जेक्ट होता तो ट्रायंग्युलर पिरॅमिड इथे केला. याच पद्धतीने स्क्वेअर पिरॅमिड सुद्धा असतो. स्क्वेअर पिरॅमिडला बेस स्क्वेअर असणार आहे, इथं वर अपेक्स आहे आणि ह्या 4 कडा तिरक्या आहेत. या 4 कडा म्हणजे स्लांट एजिस 4 आणि ह्याला 4 ट्रायंग्युलर फेसेस आहेत. याला तुम्ही पुढून बघितला तर सुद्धा एकच ट्रायंगल दिसणार तुम्हाला. बाकीचे 3 ट्रायंगल बाजूचे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाहीत, ते तुम्हाला हाईड होणार आहे. अशा पद्धतीने हा स्क्वेअर पिरॅमिड. अशाच पद्धतीचा मित्र हो पेंटागॉनल पिरॅमिड पण आपल्याला पाहायला मिळेल आणि हेक्सागॉनल पिरॅमिड पण पाहायला मिळेल. पेंटागॉनल पिरॅमिड म्हणाला तर बेस त्याचा पेंटागॉन आहे बघा. याला मी असा ठेवला तर तुमच्या लक्षात येईल, असा ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला ह्याच्यामध्ये 5 स्लांट एजेस, 5 तिरक्या रेषा, 5 ट्रायंग्युलर फेसेस, 1 अपेक्स आणि बेस आपल्याला कशामध्ये मिळेल? पेंटागॉन मध्ये मिळेल. लक्षात आलं का बघा. हा कसा ठेवू याच्यावरती त्याचा फ्रंट व्ह्यू अवलंबून असतो. असा ठेवला तर तुम्हाला 2 ट्रायंग्युलर फेसेस दिसायला लागले, हा एक आणि हा एक. मी हात फिरवत होतो, मध्ये ही एज आहे आणि टॉपला तुम्हाला पेंटागॉन दिसेल, पण ह्या स्लांट एजेस पण तिरक्या आहेत, त्यामध्ये सेंट्रली कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखे तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने पुढचा पण आहे, तो आहे तो हेक्सागॉनल. तो आहे तो हेक्सागॉनल पिरॅमिड. बेस हेक्सागॉन, अपेक्स 6 स्लांट एजेस, 6 ट्रायंग्युलर फेसेस. आणि हा जर असा ठेवला तर तुम्हाला 3 दिसतात. हा ट्रायंग्युलर फेस, हा दुसरा ट्रायंग्युलर फेस, तिसरा. 3 ट्रायंग्युलर फेस दिसतात मित्र. त्याच्या पुढची ट्रायंग्युलर फेस, मागची ट्रायंग्युलर फेस तुम्हाला दिसत नाही. तर अशा पद्धतीनं अप टू हेक्सागॉनल पिरॅमिड आपल्याला आहे, ऑक्टॅगॉनल पिरॅमिड आपल्याला नाहीये. समजलं मित्र? तर अशा पद्धतीने पिरॅमिड मध्ये ट्रायंग्युलर, स्क्वेअर, रेक्टँग्युलर, पेंटागॉनल अप टू हेक्सागॉनल पिरॅमिड आपल्याला येतात. आणि इथं डेफिनेशन मध्ये बघा, अ पिरॅमिड हॅज अ प्लेन फिगर ॲज इट्स बेस and an equal number of isosceles triangular faces that meet at a common point called as a vertex or apex. The line joining the apex and corner of the base is called as a slant edge. तर अशा पद्धती